काय करू, काय डोकं चालं ना गे. ह्यांना म्हणत असते सारखं मी बघा घराकडं, पण बाबाचं घराकडे लक्ष नाही. हे दिगो, ह्यांनी दिसलं का तुला कुठेतरी? बरं जाऊ दे, एक काम कर की पहिलं जा आणि त्यांना सांग की तुमच्या घराची दोन्ही पण भिताडं पडले ती म्हणून. लय रे मला टेन्शन आलंय. जा, बघत बसू नको बाबा, लवकर बोलवून आण त्यांना. बरं झालं दिगो सापडला. डेपुटी यावर्षी पावसाळी राव आणि मे महिन्यात कवाच नाही ना. कल्याण कृतिका एवढ्या पडलेल्या मी आयुष्यात नाही पाहिलं राव. अरे किती पाऊस. हो कुठे झाल्यात अण्णा काय भाऊ. अकोळनेरला आहे ना, वाळकी अकोळनेर, इथं एवढं नुकसान झालंय लोकांचं. बघ तुला सांगतो, काहींचे कांद्याचे भुसारे वाहून गेले, जनारा वाहून गेले आणि नदीने पात्रच बदले. नदी वावरात घुसली. आता पंचनामे चालू आहेत. एवढं 65 वर्षाचं वय झालं मी आयुष्यात नाही पाहिलं भाऊ असं अवकाळी इतका. पहिल्यांदाच पाहतो येडे. अरे काय अवकाळी येडे. अण्णा धरणं भरलेत काही धरणं म्हणजे अक्षरशः बाकी याचे आहेत ना खालचे डॅम वगैरे, त्या अर्धाच्या वर डॅम भरले 50-50% वर पहिल्याच पावसामध्ये. काय रे? अरे आजच्या दावभर सापडलं तुला. उडाय तू इथं बसलो काय काम काय सापडीला इथं काय विषय चाललाय सांगा. अरे ते वहिनीच निरब आलता. काय तुझ्या घराची दोन्ही भीता पडल्या. काय काय हा भीत पडली भाऊ. रात्री पाऊस थांबला ना, आता भीतच काय पडलं. श्यामा अहो डेपुटी याला किती वेळा सांगितलं राव याच्या आल्याला. लई लंगरी राव ह्यो, लक्षच नाही. त्याला म्हणलं वेळच्या वेळी लिपीत जा, सर्वान भीती लिपीत जा आणि वरून पान कागद टाकलं तर काय बिघडलं. पाणी गाळलं त्या भिताडीत पाणी जिरलं झालं ना वाटलं. गेल्या पावसाळ्यात कुठाना झाला होता, तेव्हापासून चाललं होतं. गेल्या पावसाळ्यात ते घरात पाणी शिरलं होतं, त्यावेळेस शान झालं नसतं. आणि तुला सांगतो गोरगरीबाचे घर झाले बाकीचे लक्ष देत नाही. कामाला जायचं, दारू प्यायची. तिची बायको बी आहे ना, ती बी जाती कामाला, पण दोघं नवरा बायको येत ना, आलेले पैसे नुसते उडून टाकीत, परपंचाला लावितच नाहीत. परत चला ना पाहू ना किती. हा भाऊ एक नशीब वाचले कोणी, काही झालं नाही, दुर्घटना झाली नाही नशीब भाऊ. आयला कस काय पडलंय काय नु भाऊ, अवघडच झालं भाऊ. सांगत होती तुम्हाला, तुम्ही कधी माझं ऐकलं का? पण हा अहो धप दिसणं आवाज आला, मला माहितीये का? सगळी भितळ पडल्यात पाठीमागची बी. आयला कस काय पडली का नाही, तिला आताच पडायचं होते. पाऊस आहे ना, लय वाटलं केलं राव माझं पावसाने. असं हाणता आला असतं मी लय आणला असतं पावसाला. हा पावसावर नका रुबाब दाखवू. 4 दिवस झालं तुम्हाला म्हणत होते अहो त्याच्यावरती कपडा टाकाय ना, तुम्ही आणला का हो? आणायला आज आणतो, उद्या आणतो. आता काय करायचं? नीट करायचं म्हणजे वाटुळ झालंय मरणाचं. घरामध्ये पाऊस वाटण्यावा याय नाही, माहितीये का? किती पडलं रे? सगळं ढासळलं डेपुटी. आता आहे ना त्याला ना काहीतरी करावं लागेल राव. मागची भीत पडली ही पडली का? हा मागची ढासळली. गॅस वरती सगळ्या गॅसचं वाटुळ झालंय, भांडी कुंडी रॅक बिक सगळं खाली पडलंय, धान्यावर सुद्धा पडलंय, काय राहिलं नाही बघा. म्हणजे पुरी मागची तिची भेदाडी त्या याच्या साईडची सगळी पडली. आता एक काम कर, काही किडूक बिडूक पैसा अडकात धान्य काही काढ आलं सुरक्षित तर बघा जीव वाचला बावळाटा हो. सगळं काढावं लागेल. अण्णा मटेरियल त्याच्यातलं ठेवून कसं जमन सगळं मटेरियल. नशीब चांगलं अण्णा यांचं. रात्री पावसात झाला असतं तर हे राहिले असते का बघायला. हो याला नालायकाला मागच म्हणलं होतं मी, ते पानकापड वगैरे आनंद घराचं दुरुस्त. मागच्या वर्षी बी ह्योच गोळ झालाय. मागच्या वर्षी त्या भीतीत पाणी शिरलं, तिने काहीच केलं नाही. अहो मी थोडी ढकलेली आहे ते वारे. काय पडलं पारे? काय पडलंय? काय झालं माहितीये का? लोक आले त्याचं घर पाडून दिलं. त्याच्या कानफडा टाकायला पाहिजे. अरे निसर्ग आहे, निसर्गाच्या पुढे कोणाचं काय चालत आहे? ऐक बाळा, जाऊ दे रडू नको पारे. आपण रिपेअरिंग करू त्याला, नीट करू. आता एक काम करा, आता आहे ना जास्त आत जाऊ नका. भिताळ बोले झालेले आहेत बरं का. पडतेन बिडतेन जेवढं व्यवस्थित निघन तेवढं काढा. आणि मी भाऊसाहेबाला सांगतो ते 2-3 दिवस येऊन पंचनामा करतील. आता पंचनामा करायला लावा ना. आम्ही कुठं राहायचो मग डेपुटी? बोलतो आता येतील का नाही. सुट्टी आज, तू हे इथलं ऊस तर अगोदर शनिवार रविवार सुट्टी आज. तरी मी भाऊसाहेबाला सांगतो येऊन पंचनामे करा म्हणून. आणि हे करा आज जाऊ नका. पाठी मागून पाहू आपण किती पडे. कशाला चल आता. लईच अवघड केलं आता हे. हाताने का नाही, हे जर दुरुस्त करून घेतला असतं वेळच्या वेळेला तर काय. मला सांगा, तुम्हाला सांगतो अण्णा बरं का शामराव, अरे भेंड्याची भेतड आहेत ती. नाही ते रस्ता येणार नाही ते रस्ता येणार नाही, चिखलच झाला. बरं दुसरे भेंडे करून सोपं नाही. नाही आता पावसाळ्यात प्रपंच उघड्या आला ना राव. आता काय करावं अण्णा? आपण तरी काय करावं? त्याला कळत काय? तो कामाला जातो, पैसे आले की दोषी, पैसा ठेवत नाही. माग पैसा ठेवा ना अशा अडचणीला. आणि त्याची बायको, तुला सांग का, त्याच्या बायकोन जर त्याला मागं लावून करून घेतला ना, ही बी बायको उतळी, तिची बायको उतळी. आले पैसे माझ्या सगळं हे करून द्यायचं. पण आज घर गेलं, प्रपंच उघड्यावाला, रस्त्यावाला. त्याला काय राहता नाही येणार, त्याला भरपूर हे झालेलं आहे. त्याचं सामान गेलं. तिने म्हणली वाईट वाटत आहे राव. अण्णा गॅस बी सगळं मोडा, सगळं त्याच्यावर पडलं सगळं. माझ्या संसाराचं वाटुळ झालं. गप ना पारू, कशाला रडते? काय रडते?
धुवून निघलाय. भांडी राहिली नाही ना, कपड्याला धरायला नाही, करायला घर राहिलं नाही. कुठं राहायचं सांगा आता तुम्ही. नको टेन्शन घेऊ. गावातले माणसं काय आपल्याला काय टाकून देणार आहेत काय? कोण नसतं कोणाचं. तुम्ही ना काय सांगू मला. चालकू म्हणजे मी शब्द टाकला का लगेच घर देते ना आपल्याला. नको रडू. किती वेळा तुम्हाला सांगितलं घर नीट करावं, आपल्याला राहायचं अवघड होईल. झालंच ना. अरे आपली परिस्थिती नाही पारू. परिस्थिती आल्यावर बांधणारच आहेत ना आपण एक ना एक दिवस. आता हे निसर्गाने केलं का, आपण हाताने केलं का, कोण ढकलून दिलंय ते घर? सांग ना. तुम्ही कधी माझं ऐकलंय का आजपर्यंत? ते आता ऐकणार आहे सांगत होती. पण त्या दिवशी मी तुम्हाला बोललो होतं ना की त्याच्यावरती एखादं पत्रा काय ते पाल टाका म्हणून. तुम्ही टाकले का त्याच्यावरती? पहिला पैसे तुम्हाला येतं पण घराच्यासाठी तुम्हाला पैसे नाहीत. मर कष्ट करते मी संसार वाचवायसाठी. आई बापाने दिलेलं तर सगळं गेलं. आता होत नव्हतं ते मी गेलं. काय करू आता मी? कुणाला सांगू? तुम्हाला बोलतो. जाऊ दे ना, आता चुकलं ना. ती राहिलेलं आपलं बॅग घे, ती घे बरं. चल राहिलेले कपडे घे 2-4 अंगावर. कुठं राहायचं? कुणाच्या दारात राहता आता? अरे लोक आपल्याला टाकून नाही देणार. आपल्या गावातले प्रेमळ माणसं आहेत. शब्द टाकला का लगेच घर देते. कोण नसतं कोणाचं. नुसतं बोला येतात, पोसाय कोणी येत नाही. आपल्यालाच आपला संसार करावा लागतो. तू बघ तर खरी. चल उठ, चल उठ. तू बघ एकदा शब्द टाकून सगळे देते ना आपल्याला. चल बघू आता कोण देते. मी बघते. हॅलो, हा भाऊसाहेब कुठपर्यंत आले? या लवकर जरा थोडं. अहो गावातले 2-4 घरं पडले तर ते जालूचं बी घर पडले, त्याचा बी पंचनामा करून घ्या. लवकर जाऊ दे ना. जरा पंचनामे लवकर केले ना तर लवकर काम होते ना. ते उगा मला गावाला तोंड द्यावं लागत हो. हा या लवकर. आला का? बस हे का आता भाऊसाहेबाला फोन केला मी. ते म्हणले अर्धा तासात भाऊसाहेब पोहोचू राहिलेत. त्यांना सगळे फोटो बिटो काढून दे व्यवस्थित. हा ते भाऊसाहेब करते. ते फोटोचे वगैरे मी ती सांगा त्यांना. फक्त तो त्यांना काय काय लागत ते दोघं नवरा बायको उभे राहा तिथं पंचनामा करताना. आणि काय काय नुकसान झालं ते व्यवस्थित डिटेल द्या सगळं. हा पंचनामा झाले. मला आहे ना डेप्युटी तुमचं मागचं घर द्या ना. कोणचं मागचं? मागची खोली नाही का? अरे बाबा तिथं जोड पाहिलं नाही का राहायला? ते कामावर आपल्या काम करतं, शेतात कामं करते ते दोघं नवरा बायको. कारण राव महिनाभर आहे ऍडजस्ट. अरे पण ते लोक बाहेर गावून आपल्या इथे आले, मग त्यांना कुठं पाठवू मी? मला सांग बरं. तुला जवळजवळ त्या घराला आहे ना 2-3 महिने लागतील करायला. मग तोवर कुठं राहशील? काय ते दुसरीकडे गावात ऍडजस्ट बघ. शामरावचं वगैरे विचार त्याला. शामरावला मी राहायला हे नसतं केलं तुला. जर तिथं जोड पण नसतं ना तर मी तुला 100% राहून दिलं असतं. पण त्या दोघांना ते विचार आपल्या भरोश्यावर राहतात. आणि ते म्हणते आम्हाला काढून दिलं गावातल्या माणसाला जागा दिली. त्यांनी कुठं आपल्या भरोश्यावर जायचं? त्यांना तर घर पण नाही. तू एक काम कर, तू वाईट वाटून नको घेऊ. तू गावात कोणाला तरी विचार आणि राह. आणि पंचनामा करायला सांगितले मी. हो, आणि तुम्हाला संध्याकाळचा डबा घेऊन जा तू बरं का? हा जा. जालिंदर काय बाबा? काहीच नाही अण्णा. घर पडलं नाही का तुम्हाला माहिती ना? हा ना राव, वाईट झालं गाडे. तुला मी म्हणत होतो राव जालू, वेळच्या वेळी तू लक्ष देत नाही. कुठंच लक्ष नाही. तू लंगरी फंगरी जे म्हणतो खोटं नाही येड्या. तू तसाच राहतो वागतो. आता काय करशील? आता आला ना उघड्याव. आलो अण्णा. मग एक काम करा ना. काय? मला तुमच्या घर द्या ना 2-1 महिने. जागा द्या ना 2-1 महिने. नाही जमायचं गाड्या जालू. ते नाही जमायचं भाऊ. तू 2 टाइम जेवायला दोघं जुगम जोड्याने या. मी भामीला सांगतो. अरे 2च खोल्या माझ्या. त्यात कसं रे, एक खोली स्वयंपाकाची खोली आणि एक आमची राहायची खोली. काय करू? आम्हाला कितीक लागत हो? आम्ही दोघंच आहेत नवरा बायको. झोपू एखाद्या कोपऱ्यात. काय होतंय? 2-1 महिने तरी मस्त एक पोटात तोटात बरं का जालू. पण माहिती तुला की वय येते तुझी. मला पण नाही भाऊ आपल्याच्या नाही सोयाची भाऊ. माफ कर मला. तुला सांगू का, जेवायला ये पण राहायची सोय शाप आपल्याच्या नाही होणार भाऊ. हे भाऊ खरंच माफी मागवतो. मला मस्त तुटात आहे असं वाटत. लेकरा पोटात. काय करू रे आता? कसं काय? 2 खोल्याचं होतं घर माझं. काहीतरी कर भाऊ. ए चालू. ज्याचे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्याचे त्याचे कर्म तैसे फळ. अय जालू, अय जालू, काऊन तोंड पाडून चाललं एवढं? जाऊ दे भाऊ. सगळ्या गावाला सांगितले पण कुणी काही उत्तर द्याय ना. पण तुला सांगून काय उपयोग आहे? अरे सांग ना तू. सांगितल्याशिवाय कसं मला माहिती? सांग बरं. तुझ्या शेण म्हणणार श्याम्या. अरे झाल्या तू मला सांग. शामराव राव नाही झाले बोल ना. मग मला तू तुझ्यासाठी नाही करायचं मग कोणासाठी करायचं सांग बरं मला तू. तुला माहित नाही माहिती सापार पडले.
आता हा ते तर सगळ्या गावाला माहित झालंय बरं. तो आता सगळं अवघडच झालं, विस्कळीत झालं सगळं. सगळं आम्ही बिराड भरलंय, पण राहायला कोणी जागा द्यायना. तुझ्या घरी दे 2-1 महिने. घरी कसं शक्य आहे राव जालू? मग घर छोटे जन राव, आणि त्यात आम्ही दोघं राहतो, त्यात एकच खोली आहे. महिनाभर कर ना ऍडजस्ट, महिनाभर तरी करशी आम्ही. नाही ना राव, ती सुरेखा नाही ऐकायची राव. मला वाटलं मस्त, पण आता काय करू मी? मला माहित होतं आखे गाव नाही म्हणलं तू तरी आम्हाला, पण तू बी तसाच निघला. अरे जालू, अरे जालू ऐक ना, काय करू मी तरी आता? मी काय म्हणते, काय होतंय त्याला? नाही जाऊ दे चल. अहो काय होतंय, माझं माहेर आहे ते, काय लोकांचं घर आहे का? नको पारे. चला की अहो, का असं करताय तुम्ही? माझ्या माहेराला गेलं तर माझा बाप नाही टाकून देणार अहो, ते सांभाळतीलच, आणि ते कशाला काय बोलतील? काही झालं नाही, मी सासरवाडीत येऊन नाही राहणार पारे. काय करू ह्या माणसाचं? चला की अहो, हिथं तिथं फिरण्यापेक्षा माझं माहेर लय भारी आहे अहो. नाही तुम्हाला कुठं ठेवू कुठं नाही करतात, आणि तुम्ही असं करता वय. किती झालं काही झालं तरी, किती संकट पडलं तरी मी ना सासरवाडीला जाणार नाही. बरं ठीक, बाहेर जाऊन राहू ना आपण. काय होतंय? कुठं राहायचं? हाय का राहायची सोय? कुठं जाऊन राहता? कोण आहे आपलं? आपल्याला कोण म्हणणार आहे ये बाबा आणि तू राहा आमच्या दारात म्हणून? बाहेर गावी काय रूम भेटत नाहीत काय? घेऊ आपण रूम, काम करू. चल. किती बाई, पण चांगलं माझ्या बापाचं घर सोडून तुम्ही उग मला दारोदार फिरवायला लागला. सांगितलं पारे नाही म्हणून. चल. हा, कशाचा स्वाभिमान. बघू आता काय करताय तुम्ही. ए जालू, ए पोरी, अरे काय काय भानगडे? हा कुठं चालले? कुठं निघाले? कुठं तुम्ही? सगळा परपंच कांदे घेऊन काय चाललंय तू? चाललोय गाव सोडून. अरे असं नको करू यार जालू तू. असं नको करू म्हणजे कुठे इथं कामधंदा आहे का काय गावात? आणि घर बी पडलं असं म्हणलं जा बाहेर जाऊन बघा आपला कामधंदा थोडंफार पोटा पाणीचं आहे का नाही पारी? हा काय या गावात पोटात तोटात माया बी, पण आता माझा आहे काही इलाज चाला ना भाऊ. काय तुटून उपयोग आहे अण्णा? माझ्या पोटाला आहे का? त्याच्यामुळे मी चाललोय गाव सोडून. जाऊ द्या, चला चल. चला अण्णा, येतो आम्ही. बघा भाऊ, आता काय सांगणार तुम्हाला. काय झालं रडायला? काय रडताय तुम्ही? हा? बघ ना किती केलंय मी गावासाठी. गावाने बाई थोडी बी किंमत नाही केली. ज्यानं ते केलंय सगळ्यांसाठी केलं. डेप्युटी सुद्धा घर नाही दिलं मला, आणि श्याम्याने ते लगेच हाकलून लावलं. श्याम्यासाठी काय केलं नाही, आणि अन्नासाठी पेलो वडीलधारे माणसं अन्न सुद्धा मला चालली. अहो जाऊ द्या, रडू नका, रडून होत नसतं. अहो ह्या गावाने साथ सोडली, पण तुमची बायको खमकी आहे तुमच्या माग. तुम्ही का टेन्शन घेता? मी हाय तुमच्या सोबत. मी तर त्यापेक्षा म्हणते चला आपण माझ्या माहेराला जाऊ. अहो तिथं जाऊ, तिथं काम करून खाऊ, आणि मग इथं येऊ. अरे काही झालं ना, मी माझं स्वाभिमानी ऐकणार नाही अजिबात. आपण कुठेतरी जाऊन कामधंदा करून खाऊ पिऊ. आपण जायचं कुठं? हा, माझ्या घरी जायचं नाही, गावात असं बोंब आहे, मग आपण जायचं कुठं? जाऊ सिटीत काहीतरी काम करू आपण तिकडे जाऊन पुण्याला. अहो पुण्या मुंबईला जाण्यापेक्षा तिथं जाऊन आपलं कोण आहे तिथं ओळखीचं, कुणापाशी जाता? अहो तिथं नुसता पैसा लागतोय, कुठं आणायचा पैसा? काम करायचं, ओळख कशाला लागती? कुठं काम बघून कुठं पोट भरू. हा, आणि राहायचं कुठं? राहू पोला खाली, नाही तर झोपडपट्टीला. अहो असं चालत नसते, तिथं मरणाचं कष्ट करावं लागतंय, माहित आहे का? कष्ट करू अरे, आपण कष्ट करू. एक ना एक दिवस आहे ना, गावाच्या नाकावर ठेचून आपण घर बांधू, काम करू, मस्त घर बांधू. ठीक आहे, तुम्ही कुठेतरी गवंड्याच्या हाताखाली करा, नाही हा कलर मारीन, काही करीन. मी विचार घरची धुणं भांडी करीन. मग चालतंय, करू ना आपण ही करू, पण तुम्ही रडू नका. काय चला आपण जाऊ. वाटलं चालला गाव सोडून. तुम्हाला मी हात नाही देणार. चल जाऊ दे. थांब नको लय पडू. चालला लगे गाव सोडून. मग आता काय करू? आमचं हायच कोण इथं? गाव सोडून जाऊ नको तर मग काय करू? आणि असं बी कोण राहिले आता आमचं गावात? हा गावात सगळ्यांनी तर वाऱ्यावरच सोडले. हा, यांना सोडलं वाऱ्यावर. हे ना वाऱ्यावर तोंड करूनच जगत येतं. गावाने काढलं यांना घराबाहेर. गावाने नाही काढलं तुम्हाला घराबाहेर, तुमच्या हाताने निघलात तुम्ही. हाताने काय निघलो आम्ही? हाताने घर पाडले म्हणलं आम्हाला बाहेर निघायचं. कानसाळा टाकायला पाहिजे. तुला सांगतो मागच्या पावसाळ्यात तुझं घर पार पाण्याने हे झालंय. 10 वेळा मी म्हणलो ना, भिताडी पक ते पाणी जिरून नको देऊ, जुन्या भीती
फाकन पडन तो ऐकलं का रे? लोकांची घरं बांधली तो, हा स्लॅबची कामं करतो, प्लॅस्टर करतो, सुतार आणि त्याचं घर पड का असं झालं भाऊ ते. पण आणि- तुमच्या डिपुटी अण्णा तुमच्या दाराला ह्यांनी मदत मागाय आलते. हा, तुम्ही दिली का काय कोणी? म्हणले? जावा आम्ही मदत करणार नाही. मग आम्ही कोणाच्या भरोसा इथं अहो राहणार तुम्ही नाही? काय मग लोक आम्ही रुसता तुम्ही काय गावाच्या रुसता हो? स्वतःचं घर तुम्हाला स्वतः हे करता येत नाही. पान कापडा टाकलं असं काय येडा झाला असता का तू? म्हणून तर चाललो ना एवढे तापतात म्हणून चाललोय मी गप्प काम बस. सोडून. आणि माझा नालायक नवरा का? ऐका आता मदत- नको येडे गप्प वाटे बस. करू. नाही, तुमच्या शब्दावर माझा नवरा कामाला येतो त्याचं काय? हा, त्याचं काय नाही. अगं, हे बघा, दोघं नवरा बायको तुम्ही आहे ना? मला कळत माणसांची किंमत आहे, जाणीव आहे. उपकार- असं येड्यावानी करता. उपकाराच्या भाषा बोलू नका. त्या अण्णाने थांबवलं होतं आम्हाला की तुला जरा अद्दल घडू दे. स्वतःचं घर झालं, घर गेल्यावर काय होतं ते. त्या सदाचा भाऊ आहे बबन, तो पोलीस. हा. त्याचं घर आहे, 2 खोल्या आहेत त्या पत्र्याच्या. त्याची चावी आणलेली तुमच्या दोघांसाठी आम्ही. जरा द्या त्यांना. दरी चावी. आता हे ना अण्णाने उगा हटकून केलं तर अण्णा म्हणला जरा त्याला कळू दे काय होतं स्वतःचं घर पडल्यानंतर आणि स्वतःच्या घराकडे लक्ष नाही दिल्यानंतर. तो आहे ना सदा भाऊचा भाऊ उन्हाळ्यातून येत असो, येऊन गेला. आता तो परत पुढच्या उन्हाळ्यात येईन, पुढच्या मेला. बरं का? तोपर्यंत तुम्ही आहे ना तुमच्या घराचं काम करून घ्या आणि नीट राहा. यांची पर्यायी घराची व्यवस्था हो सर, तिथं राहा, झाडलोट करा, व्यवस्थित दिवाबत्ती करा आणि गुन्ह्या गोविंदाने आपल्या गावात राहायचं. आपला गाव भला, आपली माणसं बरी. आणि तू किती गाव सोडून गेला ना आता गावाला काय फरक पडणार नाही. तुला शहरात गेल्यावर कळण गाव काय असतं, आपले माणसं काय असतात. आम्ही तुपलेच माणसं येतं म्हणून अण्णाने जरा तुला अद्दल घडावा म्हणून आम्ही हे केलं. तुला शहरात गेल्यावर कळण गावचे लोक गावाची किंमत काय असते ते. आणि दादा जरा शहाणा होय. अरे हे निसर्गाचं काम निसर्ग करणार आहे. पाऊस वेळच्या वेळेला येणार आहे त्याच्या याच्यानुसार. हे बघ, पहिले शेतकरी होय अण्णा, पहिले शेतकरी पाऊस यायच्या आधी स्वतःचं सापारशा करायचे, गोराचा गोठा नीट करून ठेवायचे, आपल्या घराची डागडुजी करून ठेवायचे. एकासाठी करीत होते की निसर्गाने आपल्यावर काही संकट नाही येऊन द्यायला पाहिजे. आणि तुला निसर्ग 2 वर्षापासून सांगतोय की तुझं घर गळत आहे, याच्या भीतीत पाणी शिरलंय, तरी तू झोपतो निसता पिऊन. मग कसं रे? हा 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 डिपुटी तुम्ही बोलताय ते मला 100% पटलंय. बरोबर आहे. अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं मी की छप्पर गळतय त्याला कागद टाका, ही करा. हा, लोकांची कामं करता पण तुम्ही घरातली कामं करत नाही. बरोबर आहे, त्यांचं काय चुकलं मग? त्यांनी केलं ती बरोबरच केलं. हे बघ झाल्या, तुझ्या मनात आहे ना गावाविषयी किती कटुता असली काय असलं ना, बरं का, गाव शेवटी गाव असतं. गावातले 4 माणसं तुझ्या विरोधात असतात, 4 जवळचे असतात. त्याच्यामुळे तुला कोणी गाव सोडणार नाही. आणि संकटामध्ये आतापर्यंत इसियात संकटापर्यंत गावाच्या लोकांवर संकट आले ना, त्यावेळेस गाव सगळं एकत्र आलेलं आहे. आणि आम्हाला फक्त तुला दाखवून द्यायचं होतं की जर वेळेला कामं नाही झाले तर कसं होतं. विचार डायरेक्ट चावी दिली घराची. आणि हा. त्या घराला नीट सारव सुरव बाई, तिथं नीट राहायचं. ते भीती जप सगळं नाही ते पाड लोकांचं. आणि काय कर माहितीये का, माग त्याचा पत्रा हे झालेला आहे, तिथं पानकापात टाकून घे. राहायची सोय झाली तुमची. आणि तुला धान्य बिन्य लागलं तिला सांगतो मी, तिथून घेऊन ये काय लागेल ते तुला. गावातले लोक कोणी तुम्हाला हे करणार नाही. जोपर्यंत ते घराचं काम होत नाही ना तोपर्यंत तिथं राहा. चालतंय डेपुटी, त्यांना भाडं किती द्यावं लागेल? मी तसं नाही राहणार, त्यांना भाडं देईन. लागला भाड्याच्या गप्पा करायला ह्यो. नको नको डिपुटी, फुकट नको लोकांच्या दारात. अरे ऐके पोरी, अरे आम्ही तुम्ही गप बसा, तुम्हाला घराला चावी दिली राव. इमानदारीत परत राहा, गावात राहा, सगळ्यांशी प्रेमाने राहा, काम करा, तुमचं घर उभं करा. हे बघा, घराच्या डागडुजीला पैसे लागणार आहेत तुम्हाला. तुम्ही त्या घराच्या भाड्याची वगैरे काळजी करू नका. गाव सगळं तुमच्या पाठीमागे आहे. माहितून काय लागेल ते अन्नातून काय की नाही. आणि माझ्या रानातून ना मेडी वगैरे लागल्या तुला, ते लिंबाच्या मेडी बिडी तोड. डेपुटी, मेडी नाही, काहीच नाही, डागडोजी नाही. तुम्ही ना मला आहे ना लवकर घरकुल मंजूर करून द्या. मी लवकरच घराचं काम चालू करतो. हे बघ, 1-1.5 महिन्यात तो घराचं काम बी मार्गी लागल. तोपर्यंत हे दुरुस्त करून घ्या, राहा तिथं. राहतो पण डेपुटी, तुम्ही म्हणतात ना जे आले पियाताडे आमकही तमकही. हे बघा, मी घरासाठी पैसे साचून ठेवले. एवढं पैसे? हे तुमच्याकडे ठेवा. राहू दे, तुझ्याकडे राहू दे. जावा घरकुल येत जावा इकडं. नाही तुमच्याकडे राहू द्या. तुमच्याकडे ठेवा, तो खर्चीन परत. मायाकडून खर्चून नाही, राहू जाते. द्या तुमच्याकडे. खर्च आहेत का तुला आता? हा, आहेत माझ्याकडे वेगळे खर्चाला ठेवले. एक काम कर, घरकुलाचं मंजूर झालं ना बरं का, तुला सिमेंटाला त्याला स्टार्टला पैसे लागते ना, हा. त्या बायकून घेऊन जाय बरं का. हा, आणि थोडेफार ज्यादा लागले तर मला द्या. मी जे आले ना पै देऊन तुमचे मिटून टाकेन. चाल्या, हे बघ, तू असं व्यवस्थित जर केलं ना तर तुला अख्खं गाव साथ देईन. फक्त येड्यावणी करू नको आणि व्यवस्थित स्वतःचं घर उभं कर बाबा. प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं घर व्हायला पाहिजे. हा, आणि प्रत्येक जण आपल्या त्या घरासाठी प्रयत्न करीत असतो. तो काही ना काही पैसा अजून ठेवले ना, ह्या तुझ्या पैशामध्ये गाव बी याच्यात वाटा टाकीन आणि तुला घर बांधून देईन. फक्त तू व्यवस्थित राहा. गाव सुटायचं नाही, घर उभं करून देतो. हा. उचला सामान, चला. चला भाग. चला. डिपुटी अण्णा तुमचे लय उपकार झाले. आहो मला वाटलं की आम्हाला गावाने वाऱ्यावर सोडलं, पण शेवटी गावातली माणसं ती गावातली माणसं. माणसं. रुपाताई,
रुपाताई हे बघा, तुम्हाला जरी वाटलं असं ना की आम्हाला आता गाव हे करीना, आम्ही चाललोत वगैरे, आमच्या काही सगळ्यांच्या गोष्टी मनात असतात, तुम्हाला अद्दल घडवायची म्हणून एवढं केलं. आणि ज्याला आहे ना ह्या माणसाच्या अंगा खांद्यावर वाढलेला आहे. अहो माझ्या त्याचं बालपण माझ्या देखता गेलं डोळ्यात, आणि तुम्ही बहिणीसारखे आहेत आमच्या. गावाच्या बाहेर जाऊन दिलं हा आम्ही. चला पुढं, मला सांगतो जालू गाव तो गाव असतो. चल चला वा पुढं. हे बी श्यामे आला भाऊ, पळतच आलं ह्यो. काय बाबा? काय बाबा म्हणजे काय किती उशीर झाला? उशीर नाही आबा, सकाळीच उघडून गेलतो दुकान, पण नाश्ता नव्हता केलेला म्हणून गेलतो घरी. नाश्ता करायला बसायचं आणि तुमचे फोन चालू झाले. मग नाश्ता करून यायचं ना. हाय का आता तुम्हाला किती का अर्जंट आहे म्हणलं, काय लागत आणि काय नाही म्हणलं, म्हणून आलो. काय पाहिजे तुम्हाला? काय नाही, ग्लुकोजचा बिस्किट पुडा लागत होता. अरे नाश्ता करून यायचं, नाही मी दुसरीकडे गेलो असतो. त्याला काय लागत, सांगायचं ना मला नाश्ता करायचा म्हणून. हेच तर नडत ना आमच्या दुकानदाराचं. म्हणजे मी नसतो आले वेळ की तुम्ही दुसरीकडे गेले असते, म्हणजे गेलं का आमचं गिराईक. अहो गिराईक झपायसाठी लय कष्ट घ्यावं लागत येत. एकदा गिराईक दुसऱ्या दुकानात गेलं का गेलं कायमचं, म्हणून बिना नाश्त्याचं उठणे आलो बा मी. आबा चला धर तुम्हाला. अवघड आहे. चांगला देवर का नवीन आलेला, हा. नवीन पॅकिंगचा धरा. मोठा आला रे. हा बरोबर चालेल. येऊ का? पैसे पैसे देऊ का? मी विसरलो. तू एवढी बडबड केली की मीच विसरलो, माहिती का? नाही तर बरं नाही म्हणले ठेवा टुकून तुम्ही. येऊ का मग? हा या. आणि जेवण बिवण करत जा जरा. हा आईला गिराईक नाही तो, नाश्ता तरी करून येतो. परत यावं लागला मला. आबाचा फोन आला तर गडबड त्याच्या गिराईक नाही, काहीच नाही. हो शांभाऊजी, दुकान का बंद केले? अहो नाश्ता करायचा राहिला, मध्येच फोन आला आबाचा, म्हणून सामान द्यायला आलो. आता परत नाश्ता करून येतो. आम्हाला जर सामान द्या ना, मला लय काय यावं. थोडं थांबा ना रुपये, एक 5 मिनिटात जाऊन आलो मी, लगेच नाश्ता करून येतो. लय थकलेलं झालंय मला. तुम्हाला काय गिरायकाची गरजच नाही काय की? जाऊ दे बाय, मग जाऊ तुम्ही नाश्ता करा, मी दुसरीकडनं दुकानात घेऊन येते मग. हो रुपा वहिनी, म्हणजे उधारीला आमच्याकडं आणि रोखीला दुसरीकडं होय. थोडं थांबा ना राव. तिकडे पण उधारच मागणार आहे, तिथं काय रोख नाही. आणि काय झालं, एक 5 मिनिटांनी काय बिघडणार आहे का? रुपा वहिनी तुमचं खरंच लय अवघड आहे. अवघड काय त्याच्यामध्ये? बरं तुम्ही उधारी खावा जाणार माझी मागची? कुठे देणार म्हणजे? मग अहो काय तुम्हाला माणूस की हाय का नाही का? आम्ही पळून बिळून चाललो काय? तुम्ही सदा ना कदा उधारी कधी देता उधारी कधी देता. सामान न्यायला आलं की तुम्हाला कसं सुचत हो? हा, तुमच्या मित्राची बायको आहे, मित्राला मागावे लोक मलाच मागणार का? अपो रुपा वहिनी मस्त मित्र आहे, मित्राचे बायको आहे तुम्ही, सगळे खरे. पैसे कुठं पळून जाणार नाही, बुडणार नाही तुम्ही. मला बी सामान आणायला पैसे लागत येत ना हो. तुम्ही समजून घेतलं पाहिजे ना मला बी. का मला काय मग घरचं पिकत काय? सगळं विकत आणावं लागत. तुम्ही पैसे दिले मी पुढे सामान आणीन ना, तुम्ही नाही दिले मी कुठं आणू? अहो पण मला पण पुढनं पैसे आले पाहिजेत ना. माझे कामाचे पैसे आले नाहीत. 2 दिवसांनी कामाचे पैसे मिळणार आहे. तुम्ही मला सामान देणार आहे का नाही ते सांगा मला. अहो येतो रुपा वहिनी, नाही सांगतो कोणाला. आणि लिस्ट आहे मोठी लट माझी. पटापट द्या बाई. बर ते साखर, शेंगदाणं, तेल सगळं मला पाहिजे नाही. तेवढं सांगा मात्र चालू भाऊला लवकर द्यायला. का तुमच्याकडे काय येत नाही? तो येते त्यावेळेस सांगा, मी सगळं सांगत बसायचं. बरं सांगा काय काय द्यायचं ते. साखर 5 किलो करा, शेंगदाण करा 2 किलो, हा तेलाचं पॅकेट करा 5, हा गुळ करा, हा धुणे साबण करा, भांडे साबण करा. शामराव काय रे, काय झालं? काय नाही उठी चालता चालता धडकला का म्हणून? काय झालं? डोळे झाकले माझ्या अचानक, चक्कर आले झाले मला. का बरं, पित्त झालं काय? नाही पित्त नाही, मग ते सकाळी नाश्ता पण नाही झाला आणि आता जेवायला चाललो होतो घरी, तर असं डोळे झाकले चालता चालता. आता बरं वाटतंय का? चल घरात पाणी बिनी पी. नाही पाणी बिरी नाही, घाम आला. नाश्ता कम नव्हता गेला? नाश्त्याला घरी आलो सकाळी, नेमका आबाचा फोन आला, काहीतरी द्यायचं होतं सामान. परत निघालो तो, परत लगेच रुपावहिनी आल्या, त्यामुळे किराणा यादी आहे. मग यादी करता करता गिऱ्हाईक येत राहिलं 4 वाजले, कळलंच नाही. तू येडा झाला का काय? सकाळी पोटात पडल्याशिवाय बाहेर निघायचं नाही. सकाळपासून नाश्ता केला नाही, चक्कर नाही यायची तर काय होईल? शरीर का काय त्यातलं? तू दांड, तुला उलस खायला तर पाहिजे. हा ना, तुला सांगतो लय आपल्या जीवापेक्षा आणि याच्यापेक्षा लय महत्वाचं नाही काही. त्याला थोडं खात जाय. अरे एवढा 4 वाजले, एवढा उशीर झाला, काय तर दुकानातलं घेऊन खायचं बिस्किट का? दुकानात नाही, पण तू बाबा चिकट बी लय. अरे आपल्या जीवापेक्षा काय लय दुकानातलं मोठं नाही. एखादा गुड्डे फिड्डे काही खाल्ला असता तावा खाला असता बिस्किटांनी. डेपुटी तुमचं म्हणणं बरोबर आहे हो. त्या डझना मग राहतं तरी काय हो? एक पुढे जर मी खाल्ला असतं तर डझन इकून उपयोग काय सांगा बरं? सगळे रुपये 8 राहतात त्याच्यात. अरे काय माणूस आहे का काय तुला डझनाची चिंता पडली? जीवापेक्षा लय महत्वाचं. चल माझ्या इथे खाय, तो डझन राहू दे.
बिचकीचे पुढे सांभाळते बस. डेपुटी चालू घरीच चाललोय मी आता. सुरेखा वाट पाहत असेल बरं. अरे चल हिला छान हे करायला लाव. चल बस. नाही आता जेवायचं ते घरी जाऊन. तिचा फोन आला ती म्हणजे जेवून जा. बरं वाटतंय ना तुला? हा बरं वाटतं मी जातो. हा जा. हा अरे जायला अरे चक्कर येते का काय? नाही मी सोडू का? चल मी सोडितो. ठीक आहे, आज तुला काय काम आहे का नाही रे? लोक इथं कोरडा बी शाळा थांब थांब. अरे आयला काही आहे का नाही तुला डोक्याचा भाग? ब्रेक पुढलं मारतात होय, पडला असता लागला असतं तुला काय झालं असतं? आवाज काय द्यायचा नसतं. मी चाललो की घाई गडबडीत. अरे हा एवढी तुला माग घाय असती कर बंदार शिक. लय घाय असती तुला कुठं जायचंय तसं. अरे भो तुला काय भो बसला आपल्या इथे उन्हाळके करी. मला दुकान सांभाळायचंय, घरदार पाहायचं आणि त्या राहुरीला जाऊन ते दुकान बंद झालं. सामान गावा आणू मी. तू काय बसला इथं टाइमपास करीत जाऊ दे भाऊ. टाइमपास खायचा. मग काय टाइमपास काय तुला टाइमपास मला जाऊ दे. हे बघ हे असं करतं साधा खादा आहे ना फार नवतार नव्हता तेव्हापासून धावपळच चालू यायची. एवढी जायचं शेती. जाईन एखाद दिवशी बस जाऊ दे. आबा बसले काय? अरे या डेपुटी या. बसलो होता आरामशीर. काय वापसच व्हायना बरं अनाजा. नाही नाही ना लय अजून ओले खाली. पाऊस चांगला झालेला आहे. हा बरं मी काय म्हणतोय शामराव आलाय घरी. आलाय का घरी? आला हॉस्पिटल मधून? हॉस्पिटल मधून आलाय. बरं. रात्रीचा आलेला आहे तो. मी रात्री नाही गेलो म्हणलं सकाळच्या पायरी जाऊ. नेटकाचा आलेला आहे. जाल्या होता त्याच्यापाशी. त्याच्यामुळे मग आपण दवाखान्यात तुम्ही म्हणले नको जायला. नाही हा होता जाल्या होता. जाल्या काळजी घ्यायला होता. ज्याला कसं आहे त्याचा मित्र आहे ना, चांगली काळजी घेतो ती. मी काय म्हणतो जायचं का? भेटून येऊ. आणि काय झालंय त्याला लय बाऱ्या समजून सांगितलं मी. जरा दगदग कमी कर. त्या निस्ता पैशाच्या मागं स्वतःचं सगळं मेंटली हेल्थ बिघडून ठेवलंय, शरीराचं बिघडून ठेवलंय. ते स्वभावानीच असं आहे ते. लहानपणापासून येण्याचे ते. शरीराकडे लक्ष नाही. ढेरी वाढली. सकाळच्या पारी पळपळ करून त्या किराणा दुकानाकडे येतोय, शेतीकडे जातोय. ते गाळे नवीन काम चालू आहे तिकडे पळतोय. हा आणि ते कोणाशी तरी त्याला पार्टनरशिप करायची आहे. सांगितलं का तुम्हाला त्याने? सांगितलं. पैसा मार करतात. लेकरू बाळ नाही पुढं पैसा कोणाला देतोय काय माहिती. सगळ्यात मोठी गोष्ट ती आहे. बरं चला येऊ भेटून. चला भाऊजी इथून पुढं धावपळ करू नका. स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. पैशाचं टेन्शन घेतो तू. साधा कादा म्हणतो याच्याकडे रुपया राहिला आणि त्याच्याकडे रुपया राहिला. त्या रुपयामुळं तर असं करून बसतो. पारे कवशी आणला दवाखान्यात? जा डेपुटीन ते आले चहा ठेव. वहिनी मदत करून काय नाही चहाचं बाबा. काय चरक तिकडं. कोणत्या दवाखान्यात नेल? डॉक्टर शिंदे सरांच्या काय? नुसतं विचारा. खायला नाही आणता आलं तुम्हाला अर्धा किलो 1 किलो सफरचंद. आबा बी अशीत ना नुसते मोठे मोठे सरपंच म्हणायचं. काय झालं असतं माझ्या मित्राला आणलं असतं. झाल्या लय येडा आहे बाबा. तुला हातगाड्या घेऊन दामला. याच्या डोक्यात काय माहिती का? सफरचंद बिफरचंद घेऊन आलं का दिवसभर इथंच बसणार. मग सगळे इथं बसणार. पेशंट राहिलं बाजूला. ज्याला बघ ज्याला 15 दिवसांनी ज्याच्या अंगावर मांद मायना निसता गोरा पान पाडायला सफरचंद नाही हो डेपुटी लय मदत केली त्याने. मला दवाखान्यात माझ्यासोबत आला. माझ्यासोबतच होतो. आम्हाला माहितीये ज्याला असल्यामुळे आम्हाला टेन्शन नव्हतं. आबा मला म्हणले होते डेपुटी काय मागं पुढे बघितलं त्याचं. म्हणलं त्याला गरजच नाही. ज्याला आहे आणि पैशाला काय कमी नाही म्हणलं. पण पैशाला कमी नाही पण पैसा दवाखान्यात जाईल म्हणून या टेन्शननी परत काहीतरी दुसरं करून घ्यायचं म्हणलं. नाही हो डेपुटी. काय झालं नेमकं? अहो काय नाही. तुम्ही त्याशी पाहिजे तुमच्या गेटवर चालता चक्कर आली मला पहिली. मी म्हणलं काय नाही बाबा काही खाल्लं नाही म्हणून आली असं. घरी बी दुसऱ्या दिवशी परत दुकानात जायला नाही गेलो. पुन्हा चक्कर आली मला. मग सुरेखा म्हणलं नाही दाखवून घ्या तुम्ही आज दवाखान्यात. दाखवायला गेलो मी तर डॉक्टरनी अँजिओग्राफीच करायला लावली मला. मग अँजिओग्राफी काढली. त्याच्यामध्ये एक व्हेन जी आहे का जरा ब्लॉक सांगितली. डॉक्टर म्हणले तुम्ही जर काळजी नाही घेते ना आता तर तो अटॅकच म्हणजे तो छोटा अटॅकच म्हणायचं तुम्हाला आलेला आज झालं. आणि बीपी वाढला थोडासा. ते म्हणले बीपीची गोळी घ्यावं लागेल तुम्हाला आणि थोडासा आराम करावा लागेल तुम्हाला. शामराव तुला सांग का आता आपले वय झाले तर 40-42च्या पुढे गेलेत बरं का. तुला सांगतो आता शरीराची काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे तू हे जो दगदग चालली ना तू ही पैसा करता 1-1 रुपये जमावण्याकरता ह्या दगदगीचं कारण हे तुला सांगतो. श्याम्या काही राहत नाही बरं का इथं. ध्यानात घे. इथे यायचं जगायचं चांगलं आणि तू पैसा करून करशील का रे? हा तुला वाटतं तुझ्या पोरीचं लग्न नाही होत, तुझ्या पोराचं लग्न नाही होत आणि तू मिळालं तर काय त्यांचे लग्न नाही होणार का? हो आबा तुम्ही बोला तर कुठं याला लेकरो बाळाच व्हायना अजून हे टेन्शन घेते ती. त्याचे लग्न बहिणीचे वगैरे लग्न झालेले येते त्याच्या. नाही ते बरोबर आहे पण आता हे मी का सांगू राहिलो त्याला की माझ्या मित्राचं तसं झालं होतं ना. आता मला बघा ना मी कसं सकाळी उठून फिरायला जातो गावात योगा बिगा करतो पोरांना शिकवतो. मला आहे का टेन्शन? मला किती टेन्शन होतं हे तुम्हाला माहिती आहे तुमच्या लहानपणी.
मी घेतलं का? आबा बरोबर आहे, पण हे ज्याला समजण आहे त्यालाच आहे. तुम्ही एक काल तुमचा असा होता की तुम्ही दगदग करतो, पण तुम्हाला जेव्हा आयुष्याचं खरी महत्व कळालं त्यावेळेपासून तुम्ही व्यायाम चालू केला, योगासनं चालू केले, आज तुम्ही धडधाकटीत मजेत राहतो एकदम. मी याला कायम सांगतो की बाबा किती करा तुम्ही इथंच राहणार आहे बरं का. काय होते मी सांगतो, याला सांगितलं तरी माझी बी पळापळ होती, पण एक वेळा मला बी अशी झाली की सगळं सोडायची बारी आली. त्यावेळेस मला खरं जीवनाचा अर्थ कळाला की पैसा पाणी हे काय नाही, गरजेपुरता कमवायला पाहिजे. आणि तुला सांगू का शामराव, ज्यावेळेस माणूस आथुरणात पडतो का आणि जी विचार करत असतो का आपण पाहिला की माझ्या घरचं कसं होईल, माझ्या बायकोचं कसं होईल, माझ्या लेकरा बाळाचं कसं होईल, माझ्या मागं मी गेल्यावर कसं होईल, ही जी चिंता आहे काय उपयोग नाही. एकदा आथुरणावर पडला ना माणूस की आपलं शरीर जेव्हा आपलं हे होतं ना त्यावेळेस कळतं की आपल्या शरीरापेक्षा मोठं काहीच नाही. ह्या चिंता ज्या करीत असतो ना ह्या सगळ्या निरर्थक असतात बरं का. हे सगळं सॉल्व्ह होणार असतं, बायको बी चांगली राहणार असती, पोराचं सोयी लागणार असतं. भविष्याची चिंता आहेत ना आपण वर्तमानात जगायचं सोडून देतो आणि भविष्याच्या चिंता आणि भूतकाळ उघडीत बसतो. मी असं केलं असतं, असं झालं असतं, इथून पुढे असं केलं तर काय असं होईल. काही नाही भाऊ, वर्तमानात जगायचं, स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायची. आणि तुला सांग का आता हे 40-45 वय चालू झाले, आता इथून पुढं खरं आपलं जीवन ही दुसरी सेकंड इनिंग चालू झाली. आपण आयुष्यभर कमवतो वगैरे, सेटल व्हायचं सगळं बघतो आणि शेवटपर्यंत नुसतं करीतच राहतो, जागायचंच राहून जातं माणसाचं. खरं आहे डेपुटी तुम्ही म्हणता. अरे तुला तरी दुकान आहे, तू 2 पैसे रोजचे कमवतो. काही लोक असे आहेत ना की त्यांनी हाताने काम नाही केले ना तर उपाशी झोपावं लागतं, तरी त्यांचे पोरं बाळ. अहो कशाला मी लांबचं कशाला ह्यो बघा ना कसं आहे आपण ना एक दिवस कमी तर मस्त खातो. तुला सांग का आपण जे लाखावाले लाखे कमिणारे काही उपयोग नाही. हे जे फुटपाथवर याच्यावर राहतात का आजचा विचार करतात, आज खायचा टुमटुमीत आणि आनंदी बघ त्यांच्या चेहऱ्यावरती, काही नाही टेन्शन, निवांत राहतात, खेळत, पोरं बी बघ त्यांचे टुमटुमीत. आपले पोरं विचार करू करू पोरं आपले बी ना याला हे घाल ते घाल, पोरं रोज दवाखान्यात देतो आपण, आहे का त्यांना काही. मग शरीराने किती धडधाकट असते ते. सांग का इथं सेटअप काय आहे ना हे महत्वाचं आहे. तुमच्याकडे काय आहे, लाख आहेत का 2 लाख आहेत, पण तुम्ही कुठल्या मानाने खाताय आणि कुठल्या याने जगताय हे महत्वाचं आहे. तुला सांगू कोणी कोणाला विचारी, शेवटी आपलं शरीर हे देवानी जे दिलंय ना, हे ध्येय दिलंय ना, हे साधन आहे. त्याला चांगलं ठेव. जन्माला घालतो ना देव त्यावेळेस देव कधी कोणाला आजारी नाही ठेवीत, माहितीये का तुला. हे आजार आहे ना आपण आपल्या विचाराने आपल्या व्यसनाने लावून देतो. तुला बी सांगतो रे कोणाला कोण घ्या मस्त नाही मस्त इथून पुढे टेन्शन घेऊ नको. डेपुटी जे म्हणतात ना ती लाखातली एक गोष्ट आहे बरं का. नाही खरं आबा डेपुटी, मी माझ्या जीवाची खरंच म्हणजे शरीराची फारच हेळसांड केली. मी ना मला कळून चुकले आता की राबायचं, पैसा कमवायचा आणि दुखलं की सगळे दवाखान्यात नेऊन घालायचे. काय उपयोग झाला शेवटी त्याचा. त्याच्यापेक्षा हाय ते जीवन चांगलं जगायचं, वेळेला जेवायचं, व्यवसाय बी करायचा, ती बी गरजच आहे आपली उदरनिर्वाह करायसाठी, आणि तक नाही करायचं. येतोय तो साहेब, आलो 15 मिनिटात आलो. पण शामराव मला आहे ना साहेबांनी बोलवले जर आपले ग्रामपंचायतचं काम आहे. आता एक लक्षात घे, आता आराम कर, टेन्शन घेऊ नको. आणि किराणा दुकानाने हे ना जरा महिनाभर बंद कर, काही होत नाही, कुठं कुणी जात नाही. शरीर नीट कर आणि नीट जग बरं का. ज्याला जरा लक्ष द्यायचं. चला आबा चहा नको म्हणू आता वहिनीला, येतो. चला नको चला, काळजी घ्या. बरं झाल्या डेपुटीनं आबा जाता लय मला सल्ला देऊन गेले बघ. माणसाने कसं आयुष्य जगलं पाहिजे ना, खरं त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. तू सांग ना किती धावपळ केली मी, मरमर कर, हे कर ते कर, उधाऱ्या हे ते सगळं चालूच कुठाने सगळे. आणि काय झालं शेवटी दवाखान्यात जाऊन पैसा घालावा लागला. म्हणजे एकूण फळ एकच झालं ना. त्याच्यापेक्षा आहे ना माणसाने खरंच वर्तमानात जगलं पाहिजे, भविष्याचा विचार नाही केला पाहिजे. सगळं घडत असतं रे, सगळं जिथलं तिथं होतं. आपण निरर्थक हे करत राहतो शरीराची हेळसांड. त्याच्यामुळे नाही, इथून पुढं ना शरीराची काळजी घ्यायची, व्यवसाय करायचा, जेवढं लागेल तेवढंच. काय